नमस्कार मंडळी, मी वर्षा स्वागत करते आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात सगळे? आय होप सगळे व्यवस्थित असाल. तर आज आषाढाचा शेवटचा दिवस होता आणि शेवटच्या दिवशी आम्हाला सुचलं होतं की आकाड तळायचं. तसं तर शंभूच्या कालव्यातनं आणि बाकीच्या कामामधनं बनवायचं झालं नव्हतं. आज आत्या पण शेतात गेल्या होत्या, तर म्हटलं आपण एकटीनं का होईना हे सगळं करून घेऊ. शंभू बाहेर खेळत होता तोपर्यंत मी ना इकडं कापण्याचं पीठ मळायला घेतलं होतं. आता कापण्याच्या पिठाचं आता ही रेसिपी तर कॉमन असेल, तरी पण मी काय घेतलं होतं हे मी तुम्हाला सांगते. मी पहिल्यांदा गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये 1 वाटी बेसन, 1 वाटी ज्वारीचं, ह्या दोन्हीचं पीठ टाकलं. मीठ आणि सुंठ बडीशेप बारीक करून टाकली होती. हे मी लहानपणीपासून मला एवढंच माहिती आहे, मी एवढंच टाकते आणि त्याशिवाय कापण्या एक नंबर होतात बरं का. आणि आमच्यात असेच बनवतात. तसं तर माझ्या माहेरी ना जिजी गरम पाणी करून मळते, गुळाचं पाणी गरम करून त्यात हे पीठ मळते. पण आत्या म्हणते गुळाचं पाणी गरम केलं ना तर त्या जास्त कडक होतात. आता ह्या दोन्हीतलं कन्फ्युजन तुम्ही माझं दूर करा बरं का. तुम्ही कोणतं पाणी वापरता मला कमेंट करून नक्की सांगा. इकडं मी चूल पेटवली आणि आजचा माझा बेत ना चुलीवर होता. बुधवार होता, लाईट नव्हती आणि म्हटलं असं पण मी जळण घेऊन आले होते बाहेरनं काटक्या सगळ्या. म्हटलं आपण चुलीवरच करावं आणि चुलीवर काय पण म्हणा बरं का, किती जरी अट्टाहासानं बनवलं तर चुलीची सर नाही. मग मी कापण्या इकडं बनवायला चालू केल्या आणि अगोदर 2 कापण्या तळून घेतल्या, एक चुलीला ठेवली आणि एक आहोंना दिली टेस्ट बघायला. आज कापण्या बनवताना मी एकटीच होती. शंभू बाहेर ह्यांच्यासोबत खेळत होता. त्यावेळेस मला आठवलं की हां बाबा, आज आषाढाचा शेवटचा दिवस आहे. जेव्हा मी लहान होते ना त्यावेळेस प्रत्येक आषाढाच्या मंगळवारी ना मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही ना गुळवं बनवायचं. आता गुळवं काय असतील, काय असतात ना ह्यातले म्हणजे तुम्ही जेवढे व्हिडिओ बघणार आहात ना सगळे, तुम्हाला सगळ्यांनाच माहीत नसेल. पण ज्यांना माहीत आहे ना त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा आवर्जून. तर जर मंगळवारी आम्ही शाळेवरून येताना ना आमचा एकच विषय चालू असायचा, आज माती कुठनं आणायची, काय आणायची, कसं आणायचं. आणि तुम्ही गुळवं जर बनवत असता तर तुम्ही त्यात काय काय बनवत होता किंवा तुमच्या भागात गुळव्यांना काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर मंगळवारी संध्याकाळी आम्ही ना माती घेऊन यायचो आणि दुसरं काय आवर्जून खेळावं किंवा न खेळावं हे नव्हतं माझ्याकडं. पण मला आठवतं मी लास्टचं गुळवं 9वीत बनवलं होतं. मला आता एक्झॅक्टली आठवत नाही, पण 9वीतच शेवटचं गुळवं बनवलं. नंतर त्यामुळं नंतर 10वीचं चालू झालं, नंतर कॉलेज, त्यातनं काय मला हे बनलं नाही. पण अजूनसुद्धा ना मला त्या गोष्टीची तेवढीच आवड आहे बरं का. आता पुढच्या आषाढ महिन्यात ज्यावेळेस मी तुम्हाला व्लॉग शेअर करेन ना, त्या व्लॉगमध्ये मी नक्की गुळवं बनवलेलं असतील बरं का. आणि मी ते माझ्या दीदूला पण शिकवणार आहे. कारण शेवटी परंपरा आहे आणि अशी आपण मुलांना एवढी प्रेमानं माती खेळू देईल का नाही मला माहीत नाही. पण गुळवच्या निमित्तानं तर ती माती खेळतील. आणि आम्ही माती घेऊन यायचो संध्याकाळी. मंगळवारी शाळेवरून आलं, ड्रेस चेंज केला, काही खाल्लं पिल्लं नाही तरी अगोदर माती आणायला जायचो. माती घेऊन यायचो. संध्याकाळी 4घी जण एक जणीच्या घरी असं असायचं आमचं. बनवून ठेवायचं आणि जिजी मला आठवतं आहे आणखीन जिजी संध्याकाळीच धपाट्या आणि कापण्या बनवून ठेवायची. सकाळी उठल्यानंतर अंघोळ न करता आमचं तेच असायचं. आम्ही विहिरीत किंवा तळ्यात गुळवं टाकायला जातो. तळंसुद्धा आमच्या घरापासून जवळच होतं. आणि बघा ना कशाच्या तर निमित्तानं ना पाठीमागचं ते दिवस ना ॲक्च्युली आहे असं माझ्या लक्षात आलं. खूप भारी वाटलं. आज कापण्या बनवल्या हे एक प्लस पॉईंट झाला, कारण किती तर वर्षात ना मला गुळव्याची आठवण पण नव्हती आणि ते दिवस पण मला आठवत नव्हतं. आणि आज ह्या कापण्यांच्या निमित्तानं मी हे सगळं आठवलं, अनुभवलं आणि जगल्यासारखं वाटलं. मस्त अशा कापण्या बनवून घेतल्या आणि आता बाहेर शंभूची चिडचिड चालू होती बरं का. मी जेवढं झालं तेवढ्या कापण्या अगोदर तळून घेतल्या आणि नंतर म्हटलं शंभूला घेतल्यानंतर नंतर आपण बनवून घ्यावं बाकीच्या. हे बघा टम्म खुसखुशीत अशा पापण्या झाल्या होत्या आणि चवीला पण तेवढ्याच अप्रतिम झाल्या होत्या बरं का. खसखशीची आणि सुंठ बडीशेपाची ना एक नंबर चव आली होती. खूप छान झाल्या होत्या आणि आता आषाढ तळ्यासारखं वाटत होतं. माझं झाल्यानंतर ना माझे हे 2 पार्सल आले होते जे मला आहोंनी घेतले होते. यामध्ये 2 ड्रेस होते, ते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेन. आणि शंभू चिडचिड करत होता म्हणून म्हटलं चला त्याला जरा डस्टवरती खेळायला घेऊन जावं. थोड्या वेळ ती खेळानंतर दिवस मावळा होता. घरी आल्यानंतर मस्त असं चहा घेऊन ना इकडं मी चुलीवरच ना मसाले भात बनवायला चालू केलं होतं आणि भात एवढा टेस्टी झाला होता, अप्रतिम झाला होता, एक नंबर अशी जी चव होती. आणि ह्या भाताची रेसिपी ना मी तुम्हाला नंतर कधीतरी शेअर करेन. आणि यात मी ना मोड आलेलं हरभरं टाकलं होतं. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट देत राहा आणि आपले व्हिडिओ बघत राहा.
चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच गमतीशीर आणि मस्त असे व्हिडिओ बघण्यासाठी. तोपर्यंत बाय आणि या संध्याकाळचा मसाले भात खायला.